नांदेड शहरात हिंद दी चादर हे शीख धर्मियांचं उत्साह सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय। 2 दिवसीय हा उत्साह सोहळा असणार आहे। नांदेडच्या पवित्र भूमीत शीख धर्मियांचे 9वे गुरु श्री गुरु तेग बहादूर साहबजी यांच्या या 350च्या शहीदी संगमानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। 24 आणि 25 जानेवारी रोजी हा कार्यक्रम संपूर्ण नांदेड नगरीमध्ये पाहायला मिळतोय। गुरुनगरी म्हणून ही सगळी नांदेडची शहर जे आहे तर सजलेलं आहे। धर्म आणि मानवतेच्या रक्षणासाठी गुरुजींनी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो आणि त्यामुळे दरवर्षी ज्या पद्धतीने कार्यक्रम होतात त्यापेक्षा हा कार्यक्रम अनोखा आणि मोठा पाहायला मिळतोय। आपण जर बघितलं तर 52 एकरवर नांदेडमधलं मोदी मैदान जे आहे त्या ठिकाणी हा कार्यक्रमाने उत्साह सोहळा पार पडतोय। त्यामुळे या ठिकाणी आपण जर बघितलं तर ही आता सकाळी एक रॅली देखील आपल्याला काढण्यात आलेली आहे आणि या सगळ्या कार्यक्रमाला आपण बघितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, गृहमंत्री अमित शहा असतील, हे सगळे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे। त्यामुळे या सगळ्या कार्यक्रमाकडे सर्वांचं लक्ष आहे। देशभरातील 5 ते 6 मुख्यमंत्री देखील या सगळ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आणि या सगळ्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे। आज दुपारी 3 वाजता देखील काही राजकीय नेत्यांची कार्यक्रम देखील भाषणं देखील या सगळ्या कार्यक्रमात होणार आहे। त्यामुळे शीख धर्मियांचं नांदेड हे एक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आपल्याला पाहायला मिळतंय। धर्मगुरू या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत असतात आणि हा देखील सोहळा नांदेडच्या नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। देशभरातून या ठिकाणी शीख धर्मियांचे भाविक असतील ते या ठिकाणी पोहोचताना पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल चव्हाणसह मोहसिन शेख, NDTV, छत्रपती नांदेड।